वृद्ध महिलांना लॉटरी लागल्याचा आमिष दाखवून विश्वास संपादन करत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आफताब उर्फ फहीम अहमद शेख याला गुन्हे शाखेने अटक केली आहे। आरोपीकडून 26.5 तोळे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 29 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। हर्सुल येथील 68 वर्षीय महिलेची लॉटरी लागल्याचं सांगून तिचा विश्वास संपादन करत सोन्याच्या बांगड्या घेऊन आरोपी फरार झालाय। या प्रकरणाचा तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत गुन्हे शाखेने आरोपीला ताब्यात घेतलंय। चौकशीत त्याने शहरातील विविध भागांमध्ये वृद्ध महिलांना लॉटरीचे आमिष किंवा पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक केल्याची कबुली दिली आहे। आरोपीने चोरलेले दागिने सोनाराकडे विकल्याचं निष्पन्न झाल्यानंतर ते देखील जप्त करण्यात आले। या कारवाईत सिडको, मुकुंदवाडी, पुंडलिकनगर, क्रांती चौक आणि हर्सुल परिसरातील फसवणुकीचे एकूण 8 गुन्हे उघडकीस आले। तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल नागपूरच्या सक्कदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याचं तपासात समोर आलं असून आरोपीला पुढील तपासासाठी हर्सुल पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय। ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर आणि त्यांच्या पथकाने केली आहे।